नमस्कार, लोकवृत्तांतमध्ये तुमचं स्वागत करतो. आपण आलो आहोत ठाण्यातील इटर्निटी परिसरामध्ये आणि इटर्निटी मॉलमध्ये सध्या 1 तारखेपासूनच सुरू असलेला मॅजिक चित्रपट हा मोठ्या दिमागात सुरू आहे. मात्र हा मराठी चित्रपट कुठेतरी त्याला डिस्ट्रीब्युशन मिळत नाहीये, कुठेतरी त्याला थिएटर मिळत नाहीये आणि त्याच्यामुळे एक तेलुगू प्रोड्युसर जो आहे राजू सत्यम, त्यांची काहीतरी खंत आहे की एकंदरीतच मराठी चित्रपटांना थिएटर मिळत नसल्याची त्यांची खंत आहे आणि त्याचमुळे कुठेतरी मराठी प्रेक्षकांपर्यंत जो आहे हा चित्रपट दाखवला जात नसल्याची खंत आहे. आपण एकंदरीतच बघितलं की जी अगोदर दादा कोंडकेंची जो चित्रपट होता सोंगाड्या म्हणून, आणि त्या सोंगाड्याच्या चित्रपटांसाठी स्वतः बाळासाहेबांनी मराठी चित्रपटांसाठी एक मराठी प्रेक्षकांसाठी थिएटर जे आहेत ते कुठेतरी उपलब्ध करून दिले होते आणि त्याच्यानंतर मराठीचा मुद्दा हा कायम मुंबईत आणि ठाण्यामध्ये हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये जो आहे हा आतुरतेने विषय हाताळला जातो. मात्र आता आपण थोड्याच वेळात जाणून घेणार आहोत राजू सत्यम यांच्याकडून. राजू सत्यम हे एक तेलुगू प्रोड्युसर आहेत आणि त्यांच्याकडून सुद्धा एक खंत जी आहे ही कुठेतरी जाणवली जात आहे. आपण त्यांच्याशी संपर्क साधणार आहोत. राजूजी, काय सांगाल एकंदरीतच ही जी खंत आहे तुमची मराठी चित्रपटांना जे आहे प्रेक्षकांना हा थिएटर अवेलेबल मिळत नाहीये, थिएटर उपलब्ध करून दिले जात नाहीये, काय सांगाल? पहिल्यांदा तर नमस्कार. मला हे बोलायचं आहे की चित्रपटाला का प्रतिसाद मिळत नाही, म्हणजे थिएटरकडून किंवा ऑडियन्सकडून. पण काही ठिकाणी हा थिएटर्स फुल आहे, ऑलमोस्ट फुल असून पण थिएटर्स रिपीट होत नाही. मोठं चित्रपट धुरंधर सारखं फिल्म म्हणजे ते त्यांना टाइम दिलं जातं की 2 नाही 4 दिवस थांबा, 5 दिवस थांबा, पिकअप होईल. असं मराठीला 1 दिवस देत नाही. 1 जानेवारी रिलीज झाली फिल्म आणि 1 जानेवारीला शोज डेफिनेटली काही खाली होतं. 1 जानेवारी होल वर्ल्ड इज सेलिब्रेटिंग न्यू इयर. सेकंड डेने पिकअप झालं, पण मला सेकंड डेने आणि थर्ड डेने थिएटर्सच भेटलं नाही. थिएटरमधून काढले गेले चित्रपट आणि जिकडं आहे तिकडं पहिल्यापेक्षा ॲव्हरेज चांगलं आहे आणि काही ठिकाणी तर हाऊसफुलच आहे. तरी पण जर हा थिएटर काढणार, थिएटर सपोर्ट नाही करणार, तर मी कशाला मराठी पिक्चर परत बनवणार? मी सेकंड पिक्चर कदाचित आयुष्यात बनवणार नाही. जर आम्हाला सपोर्ट थिएटर, डिस्ट्रीब्युटर आणि प्रेक्षक हा तिघांचा नसेल तर मला नाही वाटत मी आता रिपीटरी पिक्चर. पण कुठेतरी थिएटरवाल्यांकडनं जाणून बुजून ही गोष्ट केली जाते का की थिएटरच तुम्हाला अवेलेबल करून न देणं, किंवा त्या याच्यामध्ये थिएटरमध्येच जर दिसलं नाही तर प्रेक्षक पण कसे काय ऑटोमॅटिकली येणार त्याला? बरोबर आहे, पण त्यामध्ये मी हा पॉलिटिक्सचा विषय म्हणजे थिएटर पॉलिटिक्स किंवा माफिया जे बोलतात कॉर्पोरेट, त्यांचा काय यामध्ये गेम आहे का आम्हाला माहित नाही. पण हा मराठीसाठी खरोखर बरं म्हणजे इट्स नॉट राईट. तसंच आमच्या समोर एक चित्रपट आले मराठी की दॅट इज डुईंग व्हेरी वेल आणि त्यांचा शोज पण आहे चांगलं, त्यांना शो पण भरून भेटले. मला दुसरं पिक्चर का एवढं मोठं चाललंय दॅट इज अ डिफरंट थिंग. आय लव्ह की ते पिक्चर पण सुपर ब्लॉकबस्टर व्हायला पाहिजे. पण असं नवीन प्रोड्युसरला जर साईडलाईन केलं जाईल तर मी आणि माझं जे मित्र असतील ते तर मला नाही वाटत कधी मराठी चित्रपट बनवणार. तुमची काही खंत आहे का की आता सध्याच्या घडीला राजकारणामध्ये बघायला गेलं तर निवडणुका सुरू आहेत आणि त्याचा कुठेतरी फटका या चित्रपटांना बसलाय? होऊ शकतं ते माहीत, आय विल नॉट से नो. पण आता तुम्ही बघितलं थिएटर, तुम्ही या आता थिएटर फिल्म सुटणार पण आहे. दिस शो इज ऑलमोस्ट फुल. बॉक्स ऑफिसचा रेकॉर्डमध्ये तुम्हाला दाखवणार. पण जरा हाऊसफुल आहे तर गिव्ह सम टाइम, थोडा टाइम द्या हा चित्रपट चालायला. तुम्ही हा चित्रपट जर चांगला आहे थोडा सपोर्ट करा. आणि मला वाटतं की हा चित्रपटाचा रिव्ह्यू आजपर्यंत जे आलेला आहे मला फीडबॅक, इट इज डेफिनेटली चांगलं. द रिव्ह्यूज आर व्हेरी गुड. तुम्ही थोडं पेशन्स करा आणि पिक्चर बघायला या. आणि थिएटरवाल्यांना पण आम्ही रिक्वेस्ट करतो का तुम्ही प्लीज सपोर्ट करा मराठी चित्रपटसाठी. जशी बाळासाहेबांनी एक भूमिका घेतली होती की मराठी चित्रपट हे मराठी चित्रपट गृहामध्ये दिसलेच पाहिजे, त्याच्यामुळेच कुठेतरी मराठीचा मुद्दा जो आहे तो लावून धरण्यात आला होता. तुम्ही एकंदरीतच राजकारणाकडून काय अपेक्षा करता? नाही, मला वाटतं सर्व राजकीय पार्टीची विनंती आहे, बाळासाहेबांचं जे विचार होते ते त्याला इम्प्लिमेंट करा आणि मराठीला प्रमोट करा. मी तुम्हाला एक उदाहरण देतो, जर तुम्हाला तुमच्याकडे टाइम आहे तर. 97 मध्ये कन्नडा इंडस्ट्री मराठीपेक्षा लो होतं. 97 मराठी तेव्हा 15 ते 20 लाखाचा रेंजमध्ये बनायचं चित्रपट आणि कन्नडा 10 ते 15 लाख मध्ये बनायचं. आज कन्नडा 200 करोडचं मेकिंग असतं आणि 1000 करोडचा धंदा आहे.
KGF किंवा कंतारा बघा तुम्ही. मराठी आज ग्रो होत नाही कारण थिएटर्स आणि डिस्ट्रीब्युटर आणि प्रेक्षक हे कॉम्बिनेशन आहे. जेव्हापर्यंत हे सपोर्ट नाही करणार मराठी पिक्चरचा ग्रोथ मला होत असं दिसत नाही. तर सर्व पॉलिटिकल पार्टींना माझं विनंती आहे की बालासाहेबांचा जे विचार होता ते ऍटलिस्ट मराठीसाठी इम्प्लिमेंट करा आणि थिएटर्समध्ये लोकांना सपोर्ट करायला सांगा, लोकांना जायला सांगा पिक्चर बघायला. OTT मध्ये येणारच, जे सॅटेलाइट चॅनल आहे त्यामध्ये येणारच आहे, ते तर बघणारच आहे. पण तुम्ही इंडस्ट्री ग्रो कसं होणार? आता आपल्यापेक्षा भोजपुरी आणि ओडिया पिक्चर इंडस्ट्री मोठं झालंय. मराठी चित्रपट ग्रो करायला मी प्लीज विनंती करतो की प्रेक्षक, डिस्ट्रीब्युटर आणि थिएटर ओनर हे सगळं जण रिस्पेक्टफुली ह्याला तुम्ही सपोर्ट करा. तेव्हाच हा इंडस्ट्री मोठ्यापणाने ग्रो होईल, नाहीतर नाही होणार. अशा रीतीने आपण बघितलं की एक साऊथ इंडियन प्रोड्युसर जो आहे हा कुठेतरी मराठी चित्रपट दाखवण्यासाठी म्हणून तो उत्सुक होता आणि त्यांनी त्या चित्रपटांसाठी म्हणून एक एकंदरीतच मॅजिक हा चित्रपट त्यांनी एक प्रोड्यूस केला होता. मात्र त्याचे प्रेक्षक आणि त्याला चित्रपटगृह सुद्धा मिळत नाहीयेत अशी त्यांची जी खंत आहे. आणि ती चित्रपटगृह मिळाले तर कुठेतरी मराठी प्रेक्षक या चित्रपटगृहांमध्ये जो आहे कुठे चित्रपट बघायला येऊ शकतो. ही त्यांची जी खंत आहे ती खरोखर खऱ्या अर्थाने जी आहे ही दूर होणार का? मराठी चित्रपटांसाठी चित्रपटगृह ही यांना मिळतील का असा प्रश्न जो आहे हा सामान्य नागरिकांच्या वतीने विचारला जातोय.